सामनावीचा पुरस्कार भरत सुनीलच्या हस्ते सन्मानित होतोय भरत यांना. थँक्यू व्हेरी मच भरत. कट्टा बॉईज आयोजित कट्टा बॉईज मित्र परिवार चषक 2026 आणि 2026 मधले हा चौथा सामना खेळवण्यात येतोय. तो अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे तरी अमर शक्ती क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. ते जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे संघाला तरी शेवरे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलाय तो जिग्नेश. स्ट्राईकला आहे तो जिग्नेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रोहित. बघूया रोहित कशा प्रकारे एक फलंदाजी करतो आपल्या संघासाठी, क्षेत्ररक्षण सजवत आहेत. आणि अमर शक्ती संघाकडून प्रथम गोलंदाजीच्या भूमिकेत आहे तो यश. यशचा चेंडू जिग्नेशसाठी सुरेख चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, पहिला चेंडू येतो सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे क्षेत्ररक्षकाकडून. मात्र 2 धावा काय वाचू शकत नाही आहेत. 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी आणि स्वतःचं खातं देखील खोललंय ते जिग्नेश याने या 2 धावेने. पुढचा चेंडू यश याचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे. तो राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता, त्याच पद्धतीने परत एकदा हिट केला चेंडू होता मिडॉनच्या दिशेने. एक धाव मात्र पळत पूर्ण केली. दुसरी धाव घेतात का बघूया. आणि चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो दोन्ही फलंदाजांनी. ज्या ठिकाणी एक धाव मिळत होती त्या ठिकाणी 3 धावा पळत पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. या 3 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 5. आता प्रथमच यशचा चेंडूचा सामना करणार आहे तो एक रोहित, एक हार्ड हिटर फलंदाज आहे तो शेवरे संघाकडून. रोहित बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट आखून टप्प्याचा चेंडू होता लेगच्या दिशेने चढवलेला चेंडू
गणेश क्रिकेट संघ खारी विरुद्ध स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली कोंडवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रथम पुकार. टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचे मित्रांनो. विनंती असेल, घाई असेल थोडी. चौथ्या सामने सूचना हाती घेताना जय गणेश क्रिकेट संघ खारी विरुद्ध स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली कोंडवाडी संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार मित्रांनो. टॉससाठी आमंत्रित होत आहे. टॉस बॉक्समध्ये आयोजकांच्या माध्यमातून. दरम्यान तिसरा सामना पाहिला ब गटमध्ये पहिला सामना अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे अ संघ. यामध्ये जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे अ संघाने 33 धावा मार्गदर्शित केल्या. 34 धावांचं 18 चेंडू आकडे उद्दिष्ट ठेवलं आहे. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी होतो. 34 धावा कंपल्सरी चेसिंग करायची आहेत. 18 बॉल 34 रन्स टू विन कंपल्सरी चेसिंग. जय गणेश क्रिकेट संघ खारी विरुद्ध स्टार बॉयज क्रिकेट संघ रावतोली कोंडवाडी. टॉस बॉक्समध्ये टॉससाठी विनंती असेल मित्रांनो आयोजकांच्या माध्यमातून. आयोजकांना विनंती असेल टॉससाठी. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर मैदान सस्त आहे. चारही कोपरे मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 34 धावा असं पृथक्करण पाहायला भेटतं आहे. अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे अ संघ. दरम्यान वैयक्तिक कोणतरी पहिला आणि संघाचे प्रशिक्षण करताना गोलंदाज नीरव. सलामाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक असं कॉम्बिनेशन ब्लू जर्सी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. 18 चेंडू 34 धावा. अक्षय आणि आतिशची जोडी सलामाची जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. अक्षय आतिश गोलंदाजी दुवा या ठिकाणी शतक स्वीकारलाय आणि फलंदाजी पाचारण केलं ते स्टार बॉयज क्रिकेट संघ रावटोली कोंडवाडी. दरम्यान सूत्र हाती घेताना पहिल्याच चेंडूचा पार चढवायचा होता परंतु बॅट आणि बॉल संपर्क नव्हता. चेंडू तो निर्धाव. 18 चेंडू 34 धावा. पुढचा चेंडू नीरवेचा सुरेख चेंडू आणि त्यात मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केलाय अक्षयाने आणि चेंडू आणलाय तो सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने स्वतःचं खातं देखील खोललंय ते अक्षयाने. गोलंदाजी सुरेख पद्धतीने फेकली होती ती. शेवटचं षटक घेऊन आला होता तो अक्षय आणि आता फलंदाजीमध्ये चमक दाखवतोय आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू सुरेख फेकल्यानंतर त्यानंतर तर दुसऱ्या चेंडूचा पुरेपूर सामना घेतलाय आणि चेंडू आणलाय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने स्वतःचं खातं खोललंय. धावसंख्येत भर पडते. धन्यवाद आकाश. कट्टाबाई आयोजित चषक 2026 पर्व पहिलं. दरम्यान आजची प्रमुख उपस्थिती शिवसेना उपसभापती प्रमुखच्या पदी श्री भावेश बाईसर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. दरम्यान हा षटकार नोंद घ्यायची आहे. सलग शिवसेना उपशाखा प्रमुख पदी निवड अशी जे आहेत ते श्री सन्माननीय माननीय भावेश बाईसर यांची या ठिकाणी उपस्थित लाभले आहे. शाल आणि पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय भावेश बाईसरांसाठी. जोरदार टाळ्या आणि फोटोग्राफी देखील घ्यायची या ठिकाणी. या ठिकाणी भरघोस असं चतुर्थ पारितोषिक यांच्याकडून आपल्याला मिळालं आहे. भावेश बाईसरांकडून शिवसेना उपशाखा प्रमुख भावेश बाईसर यांचा यथोचित मान सन्मान होतोय. धन्यवाद सर या ठिकाणी आलात. आपली उपस्थिती दरम्यान मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार सुद्धा. आपल्याला विनंती असेल सर आपण देखील या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. आपल्याला एक विनंती असणार सर. धन्यवाद भावेश बाईसर. धन्यवाद सुभाष दादा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ती नीरव यांच्याकडून. वाईट फेकलाय चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. या परत एकदा पॉईंटच्या दिशेने टोळलेला चेंडू होते सीमारेषेजवळ 4 धावांसाठी.
खरोखर सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय यांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे षटकार ठोकले आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव मिळाली आणि त्यानंतर एक आता मिडॉनच्या डोक्याच्या वरून चेंडू आणलाय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 17. पुढचा चेंडू नीरव सुरेख चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने क्लिक केला चेंडू. एक धाव तर नक्की मिळते आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अक्षय याला. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 18. 34 धावांचे विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना दोन्ही फलंदाज अक्षय आणि अतिश आता प्रथमच नीरवचा चेंडूचा सामना करणार आहे तो अतिश. पुढचा चेंडू नीरव राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो अतिशसाठी. सुरेख चेंडू होता मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच योगेश सर यांच्याकडून वाईट एक अतिरिक्त धाव मिळते आहे. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 19. पुढचा चेंडू नीरव अतिशसाठी खेळण्यासाठी सज्ज. रिव्हर्स शॉट मारायचा होता. बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही. आता मात्र निर्धाव पद्धतीचा फेकलेला चेंडू. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमर शक्ती क्रिकेट संघ आंबोली संघाची धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19. आयोगाच्या माध्यमातून विनंती असेल विक्रांत वजीरकर सरांचा या ठिकाणी उपस्थित लाभले आहे. त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. विक्रांत वजीरकर सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही मानसन्मान नक्कीच करणार आहोत. धन्यवाद. प्रवीण सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित मानसन्मान नक्की करत आहोत. प्रवीण सर आयोगाच्या माध्यमातून प्रवीण सरांचं शाळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सुशील सरांना विनंती असेल सर आपण या ठिकाणी सरांचा प्रवीण सरांचा मानसन्मान करायचं आहे. जो तर टाळ्या देतो प्रवीण सरांसाठी या ठिकाणी आजच्या सामन्यात आपली उपस्थित आपल्याबद्दल तुमचं शतशः आभार आणि धन्यवाद सर. नरेश दौलत सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान होतोय. नरेश दौलत सर यांचा देखील यथोचित मानसन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. शाळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होतोय नरेश दौलत सरांचा. कट्टा बॉईज मित्र परिवाराच्या माध्यमातून जाहीर सत्कार होतोय नरेश दौलत सरांचा. जोरदार टाळ्याचे आहेत नरेश सरांसाठी या ठिकाणी आपली सर्व उपस्थित आपली उपस्थित आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. धन्यवाद आकाश. दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय तो आदेश. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता एक झेल होऊ शकला असता. अक्षय तंबूत परतले असते मात्र झेल सुटला. एक जीवनदान मिळते ते अक्षय याला आणि आता मात्र चेंडू चटवलाय लॉंगांच्या दिशेने. एक धाव पळत पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजांनी. या एका धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 27. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ते जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरी संघाकडून घेऊन आलाय तो आदेश. सुरेख चेंडू परत एकदा टोळीला चेंडू बघूया झेल होतो काय आणि आत्ता मात्र झेल सुरेख असा टिपलाय तेथील क्षेत्ररक्षकाने आणि पहिला धक्का बसलाय तो आंबोली संघाचा. धन्यवाद स्वरूपात विक्रांत वजीरकर सरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान नक्कीच करत आहोत. कमिटीच्या माध्यमातून कट्टा बॉईज संघ मित्र परिवाराच्या माध्यमातून विक्रांत सरांसाठी 2 नंबरची ट्रॉफी या ठिकाणी सरांनी बाल केली आपल्यासाठी. धन्यवाद सर. या ठिकाणी आपलं बहुमूल्य योगदान आणि लाभलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित होतोय विक्रांत सरांसाठी जोरदार टाळ्या द्यायचे आहेत. धन्यवाद विक्रांत सर. आता अतिशय जागा येण्यासाठी आलाय तो हितेंद्र.
आदेशचा चेंडू हितेंद्रसाठी राईट मोर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता मात्र लेगच्या दिशेने खूपच व्यर्थ चेंडू. पंच योगेश सर यांच्याकडून वाईट एक अतिरिक्त धाव मिळते आहे. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्येत बरोबर त्या संघाची धावसंख्या होते ती 29. आत्ता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बघूया पुढचा चेंडू आदेशाचा राईट मोर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता त्याच पद्धतीने टोळलेला चेंडू येतो सीमारेषेजवळ आणि मात्र तेथील असलेला क्षेत्ररक्षक कोणती चूक न करता सुरेख पद्धतीने झेल टिपलाय आणि दुसरा धक्का बसलाय तो अमर शक्ती क्रिकेट संघ आंबोली संघाला हितेंद्रच्या स्वरूपात 29 या धावसंख्येवरती. आता बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोणाला पाठवतात. जिग्नेश. धन्यवाद आकाश. अशोक मोरे सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी 14 टाळ्या वाजवायच्या आहेत. अशोक सरांसाठी द्यायचे आहेत. सर आपली या ठिकाणी उपस्थिती लाभली. उपस्थितीदरम्यान आपलं खूप खूप आभार आणि कौतुक देखील. धन्यवाद. आपलं सहकार्य लाखमोलाचं या ठिकाणी ठरतं आहे. धन्यवाद सर. संघातर्फे तिसरं षटक आणि वैदिककडे पहिले षटक घेऊन येतोय तो राहुल. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया 6 चेंडून 5 धावांची गरज. बघूया कोण हा सामना आपल्या झोलीमध्ये घेऊन विजयाच्या उद्दिष्टाकडे जातो. राहुलचा चेंडू सुरेख चेंडू होता त्याचप्रमाणे टोळलेला चेंडू. बघूया झेल होऊ शकतो. झेल काही क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सोडलाय. चेंडू येतो सीमारेषेजवळ 4 धावांसाठी. हा जर झेल होऊ शकला असता तर या मॅचीचे समीकरण तुम्हाला एक चांगलंच असं पाहायला मिळालं असतं. माझं स्वतः कर्णधार नाराज आहे त्या क्षेत्ररक्षकामध्ये. खरोखरच हा सामना निसटलाय. जो कॅच विन तो मॅच विन असा झालं असतं. मात्र पहिल्याच चेंडूमध्ये राहुलच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूमध्ये सुरेख असा झेल टिपला होता आणि मात्र तेथील क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि आत्ता मात्र असं समीकरण झालं आहे. 1 धावांची गरज आहे. 5 चेंडूने 1 धाव. राहुलचा चेंडू राईट मोर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता परत एकदा टोळलेला चेंडू आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आत्ता मात्र काही चूक करत नाही आहे तेथील क्षेत्ररक्षक. सुरेख असा झेल टिपला आहे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 सफलता झाली असते आणि काहीतरी मॅचीचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं पण तसं झालं नाही आहे. आत्ता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. जर या चेंडूमध्ये 2 झेल जर झाले असते तर हा सामना अमर शक्ती क्रिकेट संघाच्या बाजूने खरोखरच झुकला असता. मात्र त्या चेंडू झेल सोडून आणि चेंडू आणला गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळाल्या होत्या आणि आत्ता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडूने 1 धावांची गरज. पुढील सत्कारासाठी आमंत्रित करतो रवी फराटे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. यांचा देखील आम्ही आयोजकाच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान करत आहोत. रवी फराटे सर, सुहास सर विनंती असेल या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे रवी फराटे सरांचं. सर या ठिकाणी आपली उपस्थिती लाभली आणि सुंदरसं योगदान लाभल्याबद्दल आपलं संघाच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि धन्यवाद. जोरदार टाळ्या द्यायच्या सरांसाठी. आणि अतिरिक्त धावेने संघाची सांगता झाली आहे आणि विजय झालाय तो संघ शेवरे असंघ. तरी विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या वर्षी निमंत्रण. आता यापुढील होणारा सामना जय गणेश क्रिकेट संघ खारी आणि स्टार बॉईज क्रिकेट संघ रायतोळी. तरी श्री गणेश क्रिकेट संघ खारी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी प्राचार्याने केलंय ते स्टार बॉईज क्रिकेट संघ रावतोळी संघाला. तरी रावतोळी संघाने प्रथम फलंदाजीसाठी यायचं आहे. यास
आता जो सामना झाला होता अमरशक्ती क्रिकेट संघ आंबवली विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरी अ, तर शेवरी अ संघाचा गोलंदाज जो मानकरी ठरला साम आंबवली संघाचा जो मानकरी ठरला आहे तो आंबोली संघाचा जो गोलंदाज ठरला गेला आहे भूपेंद्र, या भूपेंद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित केला आहे. तर भूपेंद्र यांनी कॉमेंट्री बॉक्सवर येऊन आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. भूपेंद्र, आंबोली संघाचा गोलंदाज भूपेंद्र यांनी कॉमेंट्री बॉक्सवर येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.